आजचा आपला जो आपण सेशन घेणार आहे, हा सेशन घेतोय परवा डॉक्टर लिम सर होते YouTube चॅनलवरती, कोविड केअर कशी घ्यायची आपल्याला, आणि त्याच्या संदर्भात त्यांची मुलाखत घेतली होती डॉक्टर राजेश सवेरांनी. तर त्याचं ट्रान्सलेशन फक्त मी करतोय कारण सेशन खूप चांगला झाला होता आणि बऱ्याच लीडरचे पण फोन आले मला किंवा त्या दिवशी ऍक्च्युअल मीटिंग जेव्हा आपण सगळ्यांनी ऐकली तेव्हा तेवढी नीट कळाली नव्हती. त्यामुळे मला वाटतं की आज एक 3-4 तास बसून त्याची समरी मी गोळा केली. मला जी समजली ती याच्यापेक्षा तुम्ही अजून ऐकली तर अजून डीप मध्ये तुम्हाला पण कळू शकते. प्रत्येकाने ऐकायचा प्रयत्न करा. जे मी लिहून काढले ते मी तुम्हाला तुमच्या समोर आता सांगतोय. तर डॉक्टर सवेराने जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यूला सुरुवात केली, त्यांचा पहिला प्रश्न असा होता की शुड यू थिंक अबाउट व्हायरस ऑर सिम्पटम, म्हणजे आता जो कोविड-19 व्हायरस हा आकांड तांडव माजवतोय याच्यावरती व्हायरस वरती फोकस करायला पाहिजे का सिम्पटम वरती फोकस करायला पाहिजे. तर याच्यातनं डॉक्टर लिमचं उत्तर असं आलं होतं, यू कांट स्टॉप व्हायरस, आपण व्हायरस थांबवूच शकत नाही. इन इंडिया नाव 2 व्हायरसेस, म्हणजे इंडियामध्ये आता पहिली लाट आली कोविड, नंतर सेकंड वेव्ह पण आली आणि त्याचं म्युटेशन होतंय, म्हणजे प्रत्येक वेळेस तो त्याचं स्ट्रक्चर चेंज करतोय आणि याच्या पुढे तो किती वेळा चेंज करणार आहे तुम्हाला मला पण सांगता येणार नाही. पण सगळ्या व्हायरसमध्ये एक गोष्ट कॉमन असते की प्रत्येक व्हायरस त्याचं सिम्पटम घेऊन येतो आणि सिम्पटम वरती कायम लक्ष द्यायला पाहिजे. तर सिम्पटम मध्ये नेमकं होताना काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा असतो फ्लू. फ्लू म्हणजे तुम्हाला अशी सर्दी ताप आल्यासारखं वाटतं, कणकणी वाटायला लागते. तर याच्यामध्ये सिम्पटम मध्ये पहिल्यांदा येतो फिवर, ताप यायला लागतो किंवा अचानक थंडी वाजून यायला लागते, तुम्हाला सर्दी व्हायला लागते, अंग दुखायला लागतं, जॉईंट पेन होतात, डोकं दुखायला लागतं. आणि या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा की आता कोरोना लोकांनी पेपरमध्ये वाचलाय, कोरोना लोकांनी टीव्ही मध्ये पाहिलाय, पण कोरोनाची सिम्पटम काय 100 कोटी लोकसंख्येला आलेली नाहीये. कोरोना काय सगळ्या दुनियेला झालेला नाहीये किंवा प्रत्येक घराघरात गावागावात खेडोपाडी वस्तीत घुसलेला नाहीये. ज्याला सिम्पटम आले ते सिम्पटम आल्यानंतर काळजी घ्या. कोरोना आहे तुमच्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, तुम्ही त्याची भीती आता बाळगायची काय सुद्धा गरज नाही. तर सिम्पटम आले की तुम्ही सगळ्यांनी त्या सिम्पटमची काळजी घ्यायला पाहिजे. तर सिम्पटम इज अ कन्सर्न. त्याच्यामुळे व्हायरस बद्दल तुम्ही चिंता बाळगू नका. व्हायरसला त्याचं काय करायचं ते करू दे. डू नॉट स्टिक टू द व्हायरस. व्हायरस कोरोना कोरोना म्हणत बसू नका. स्टिक टू द सिम्पटम. मला असं काय लक्षणं आढळली रे आढळली की मी त्याच्यावरती लगेच काहीतरी उपाययोजना घ्यायला पाहिजेत. तो टुडे वी आर टॉकिंग ऑन 3 सेशन्स, म्हणजे आत्ताच्या त्या मीटिंग मध्ये 3 सेक्शन वरती ते बोलणार आहे. तर त्याचा पहिला सेक्शन त्यांनी काय केला होता, आवर एक्सपिरियन्स विथ व्हायरसेस, म्हणजे त्यांना जे व्हायरसेसचे अनुभव आले त्याच्यावरती, आणि हाऊ डीएक्सन हेल्प्स टू प्रिव्हेंट व्हायरस. डीएक्सन कुठल्याही व्हायरसला कसा थांबवू शकतो याचीच करता वी इस्टॅब्लिश्ड डीएक्सन कंपनी टुडे, म्हणजे डीएक्सन कंपनीची स्थापना झाली आहे आणि डीएक्सन कसं व्हायरसला डील करतं त्याची समरी, म्हणजे हाऊ डीएक्सन डील विथ व्हायरसेस, त्याची समरी आता आपण बघणार आहोत. तर त्या फ्लूची एक थेरी असते. त्या फ्लूची थेरी काय असते, फ्लूची थेरी काय असते की सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये असतात कॉमन सिम्पटम. आता हे सिम्पटम काय असतं की डॉक्टरांनी स्वतःची काय उदाहरणं सांगितली. त्या उदाहरणात पहिलं उदाहरण काय होतं की गेल्या 30 वर्षापासून डॉक्टर लिम असा कुठलाही एक सिंगल महिना नाही की फक्त 3 दिवस घरात असतात, बाकी महिन्यातले 27 दिवस ते फिरतीवरती असतात. असे गेले 30 वर्ष ते मार्केटमध्ये आहेत, कित्येक देशात फिरतात. त्यामुळे जेवणाचा शेड्यूल नाही, झोपण्याचा शेड्यूल नाही. पण ते म्हणतात की गेल्या 30 वर्षात मला स्वतःला कधीही सर्दी ताप आणि फ्लूला सामोरं जावं लागलेलंच नाही, एवढ्या सगळ्या म्हणजे दगदगीच्या जीवनात सुद्धा. आणि मग त्यांनी काय सांगितलं त्यांचे अनुभव की कसं ओळखायचं की एखाद्या माणसाला व्हायरस किंवा काहीतरी आजाराचं लक्षण आलंय. तर त्यांनी एक उदाहरण सांगितलं की समजा एका रूम मध्ये आपण एक 2-3 मित्र राहतोय बॅचलर मध्ये किंवा कसंही राहत असाल, आणि त्यातला एक जण अचानक काय म्हणायला लागतो एका दिवशी की जरा मला गारच लागते, मला थंडी वाजते, तू फॅन बंद कर आणि किंवा फॅनच लाव, मला अचानक गरम जास्त व्हायला लागलंय किंवा गार वाटायला लागलंय. याचा अर्थ रूम टेम्परेचर
पेक्षा त्याला काहीतरी वेगळं जाणवते, ह्याचा अर्थ त्या माणसाच्या अंगामध्ये बारीक ताप आहे. ओके, म्हणजे त्याला काहीतरी त्रास आहे. आणि जेव्हा कुठल्याही माणसाला ताप येतो तेव्हा रूम टेम्परेचर आपलं किती असतं त्वचेचं 36.9 किंवा 37 डिग्री. ओके, मग त्यावेळेस तुमच्या स्किनचं टेम्परेचर वाढतं. म्हणजे थर्मामीटर बघतो ना आपण, 96 ताप आला, 97 आला, 102 फॅरनहाइट आला. हा जो प्रकार होतो स्किन टेम्परेचर वाढत जातं. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जर एखाद्याला ताप आला का इन्फेक्शन झालं तर त्यांचं एक वाक्य त्यांनी बऱ्याच वेळा आज वापरलंय, मी पण ते वापरणार. एक शब्द येतो, त्याचं नाव आहे इंड्यूस परस्पिरेशन. म्हणजे माणसांना घाम यायला लागतो, घाम. आणि हा जो घाम यायला लागतो ना, हा कधी कधी डोक्यामध्ये घाम यायला लागतो, तुम्हाला अंग असं ओलसर वाटायला लागतं. आणि मग किंवा त्याची पुढची स्टेप एक असते, त्याची पुढची स्टेप असते एकतर घाम आल्यासारखं वाटायला लागतं. त्याच्यानंतर मग काही लोकांना फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, कफ यायला लागतो, दम लागल्यासारखं व्हायला लागतं अचानकपणे. किंवा अजून एक लक्षण असतं की पोटामध्ये पोट दुखायला लागतं त्याचं अचानकपणे, किंवा त्याला जेवणाची भावनाच निघून जाते, किंवा त्याला लूज मोशन व्हायला लागतात, अचानक थंडी वाजायला लागते, अचानक गार गरम व्हायला लागतं. यावेळी सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला अशी कुठली लक्षणं बॉडीमध्ये जेव्हा व्हायला सुरुवात होतात तेव्हा तुमच्या अंगातनं घाम बाहेर पडायला पाहिजे. घाम येणं ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि ते म्हणे, हे आता जे मी तुम्हाला सांगतोय हे मी सांगत नाहीये, तर 20व्या शतकामध्ये चायनामध्ये एक शास्त्रज्ञ होऊन गेला, चिंग चँग चुंग. त्याचं नाव काय बघा, चिंग चँग चुंगनी आज मी 4 तास डोकं खाल्लंय. चिंग चँग चुंग यांनी 20व्या शतकामध्ये असं लिहिलंय की त्याचा अनुभव, चीनी आर्मी जी आहे, चायनाचं सैनिक काय करायचं जुन्या म्हणजे 20व्या शतकामध्ये रेल्वेतनं ते बरेचसं पर्वतरांगामधनं मटेरियल कॅरी करायचे. आणि ते मटेरियल कॅरी करत असताना त्या रेल्वेचे दरवाजे किंवा रेल्वेच्या खिडक्या लागायच्या नाही. आणि त्याच्यामुळं जे असं आपण काय म्हणूया, पर्वतामधलं टेम्परेचर, थंडी त्यांच्या अंगात बसायची. आणि अशी कधी तुमच्या अंगामध्ये थंडी बसली किंवा इन्फेक्शन जर त्यांना वाटायला लागलं तर ते सोल्युशन काय करायचे माहितीये का, त्याचा सोपा उपाय घरगुती आपण पण सगळे करू शकतो. ते म्हणले कब्बर किंवा एक अर्धा ग्लास गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पांढरी साखर, आपली आपण चहाला साखर वापरतो ना, ती साखर टाकायची. दुधाचा चहा नाही म्हटलं मी, फक्त गरम पाणी आणि साखर टाकायची. आणि हे जर केलं तर हे पोटातल्या इम्युनिटीला चांगलं ऍक्टिव्हेट करतं. आणि कुठलाही व्हायरस हा तुमच्या लघवीतून, घामातून, संडास मधून बाहेर जातो. आणि हा जसा जसा जायला लागेल तसं तसं त्यांची थंडीच गायब व्हायची. आणि असं जर होत असेल एखाद्याला की अचानकच घाम येतोय, पोटच दुखतंय, कणकणी आली, तर त्यावेळेस ते सैनिक ऍस्पिरिनची गोळी घ्यायचं, पेनकिलर खायचं, अँटीबायोटिक घ्यायचं. म्हणजे असं सुद्धा केलं तरी चालतं. कॉमन सिम्पटम म्हणजे याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये सरांनी फक्त म्हणजे हर्बल थेरपी पण सांगितली, जे काही घरगुती जडीबुटी आपण वापरू शकतो त्या पण वापरायला पाहिजे. तर हा प्रयोग तुम्ही करू शकता. आपल्या घरात लहान मुलं असतात, अचानक थंडी ताप वाजून यायला लागतं, तर गरम पाणी घ्यायचं अर्धा ग्लास, त्याच्या साखर थोडी टाकायची, किंवा चहाला पाणी ठेवतो ना आपण गॅसवरती उकळतो तसं, फक्त साखर. आणि ते साखर पाणी जर पिलं किंवा अशा वेळेस ॲस्पिरिनची गोळी खाल्ली, पॅरासिटामॉल खाल्लं, तर अशा वेळेस आपला ताप जाऊ शकतो. आणि ह्याला म्हणतात नॉर्मल फ्लू, म्हणजे हा काय हानिकारक नाहीये. ओके, याच्यानंतर त्यांनी दुसरं एक उदाहरण सांगितलं की डॉक्टर लिमला बऱ्याच वेळा कामाच्या संदर्भामध्ये इथिओपिया नावाचा एक देश आहे, तिथं जावं लागलं होतं. आणि इथिओपियाचं टेम्परेचर असतं 2 किंवा 3 डिग्री. आता भारतात असतं 35-40च्या आसपास चालू आहे बघा, तिथं 2 आणि 3 डिग्री काय टेम्परेचर असतं. आणि इथिओपियातनं काही दिवसानंतर त्यांना जावं लागायचं अमेरिकेमध्ये. अमेरिकेचं टेम्परेचर असायचं 44 डिग्री, एकीकडे 3 डिग्री, 41 डिग्री, 44 डिग्री. मग असं जर झालं तर काय की त्यांना वातावरणातल्या क्लायमेट मधल्या टेम्परेचरच्या चेंजमुळं त्यांना बराच त्रास व्हायचा. तर असा जर काही त्रास झाला तर मी म्हणे 2 आठवडे माझ्या खाण्यामध्ये कांदा आणि कांद्याची पात, ओनियन आणि स्प्रिंग ओनियन, हे जर तुम्ही ठेवलं, कांदा आणि कांद्याची पात, तर तुमच्या अंगातनं घाम बराचसा निघून जातो आणि याचा भरपूर फायदा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हे होत असताना तुम्हाला जेव्हा भरपूर घाम येतो, तो खूप घाम येता पण कामा नये. कारण खूप जर बॉडीतनं घाम येत राहिला आणि कंट्रोल नाही झाला तर बॉडी होऊ शकते डिहायड्रेट. त्यावेळेस त्यांनी म्हटले की टोमॅटो जास्त खात जा. आणि टोमॅटो एवढं फायदेशीर आहे,
टोमॅटो आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेटरचं काम करायला लागतं. त्याच्यामुळं जर आणि म्हणजे असं जर तुम्हाला स्वेटिंग भरपूर येते, भरपूर घाम येतोय, थकवा येतोय, तर त्यांनी सांगितलं की कांद्याची पात, टोमॅटो तुमच्या खाण्यामध्ये भरपूर आलं पाहिजे. आणि जर असा क्लायमेट चेंज झालं, तुमच्या खाण्यापिण्यात काय झालं आणि जर तुमचं पोट दुखायला लागलं, लूज मोशन व्हायला लागलं, तर तुम्हाला त्यावेळेस जिंजर, आपण आल्याचा चहा पिऊ शकतो. आपण सांगतो ना चहात आलं टाकून घ्या, तसं तुम्ही आल्याचा चहा वगैरे पिऊ शकता. त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचा घसा कोरडा राहत नाही. आणि जर नॉर्मली ज्या लोकांना ताप येतो किंवा ज्या लोकांना अंग दुखायला लागतं, त्यांचा सेकंड डेला आहे ना घसा खवखवा लागतो, घशात दुखायला लागतं किंवा असा घशामध्ये दाटून आल्यासारखं वाटायला लागतं. पण तुम्ही जर टोमॅटो खाल्लं त्या सीझन, असं तुम्हाला त्रास झाल्यावरती, तर तुमच्या घशाला कोरडेपणा अजिबात जाणवणार नाही. आणि तुम्हाला जे जाणवलं होतं कणकणी ताप किंवा फ्लू आल्यासारखं, असं क्लायमेट जर चेंज झालं आणि तुमच्या जर खाण्यामध्ये हे राहिलं, तर तुम्हाला इन्फेक्शन वाढणार नाही. हा पण ताप तुम्ही कंट्रोल करू शकता. याच्यानंतर त्यांनी तिसरं एक उदाहरण सांगितलं. अशीच एक लेडीज त्यांच्याकडे आली सिंगापूरमध्ये. सिंगापूर आणि मलेशिया जवळ आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा असा जसा चेंज केला तसं पटकन चेंज केल्यासारखं होतं ते. आणि एवढं क्लोज अंतर आहे की सिंगापूरचा एक सिंगापूरचा खूप श्रीमंत व्यक्ती, ज्याला काहीतरी अटॅक विथ व्हायरस, आणि तो सिंगापूर मधल्या मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 महिने ट्रीटमेंट घेत होता. आणि 2 ते 3 महिने ट्रीटमेंट घेत असताना त्याला कशातनच फरक पडला नाही. मग त्यांना डॉक्टर लिम सरांचा रेफरन्स कोणाकडून तरी मिळाला. आणि रेफरन्स मिळाल्यानंतर मग ते जे श्रीमंत व्यक्तिमत्व होतं डॉक्टर लिम सरांच्याकडे आलं. आणि ते डॉक्टर लिमच्या लिटरली पायाच पडायला लागले. डॉक्टर तुम्ही सांगू शकता का मला कुठला व्हायरस झाला असेल, मला काय वाटतंय मी जगू शकत नाहीये, भरपूर हॉस्पिटल झाले, पण यातनं तुम्ही मला बाहेर काढा. डॉक्टर लिम हसायला लागले आणि म्हणे की अरे मी काय देव माणूस आहे का, म्हणजे तुम्ही 2-3 महिने हॉस्पिटल करताय, खूप मोठा खर्च करताय आणि मला सांगताय की लगेच काय बरं व्हायला पाहिजे. असा मी काय जादू करू शकत नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं की मी तुम्हाला सांगतोय की नेमका व्हायरस म्हणजे काय. तर सगळ्यात महत्वाचं व्हायरस आणि इम्युनिटी हे 2 पार्ट तुम्ही नीट लक्षात घ्या. व्हायरस हा बाहेरनं बॉडीवरती येणारा अटॅक असतो. आणि तुम्ही जर सुदृढ नसाल, ताकदवान नसाल, एनर्जी अंगात नसेल, तुमची प्रतिकार शक्ती जर कमी असेल, तर दोघांच्या मध्ये रेस लागते. रेस बिटवीन इम्युन सिस्टम आणि व्हायरस. आणि या केसमध्ये जर व्हायरस तगडा असेल आणि तुम्ही जर कमजोर असाल, अशक्त असाल, तर व्हायरस रन फास्टर आणि इम्युनिटी तो पूर्ण डाऊन करू शकतो. आणि या जगातनं तुम्हाला घेऊन जाऊ शकतो तो. टाटा बाय बाय, तुमचं आयुष्य संपलं. आणि अशी आता आपण लोक बघितली करोना काळामध्ये, वय वर्ष 32 आहे, 36 आहे, 40 आहे, 50 आहे, अशी लोक करोनामध्ये गेली. पण 102 वर्षाची आजी घरी आली, 95 वर्षाचे आजोबा घरी आले. हा काय प्रकार होता? हा प्रकार होता इम्युनिटी स्ट्रॉंग असण्याचा. आणि इम्युनिटी जर खूप तगडी असेल, स्ट्रॉंग झाली, इम्युनिटीची ताकद आपण वाढवत गेलो, इम्युनिटी चांगली वाढली, तर इम्युनिटी रन फास्टर, यू विल बी सर्वाइव्ह. म्हणजे तुम्ही ह्या व्हायरसला थोपून तुम्ही त्यातनं जीवन जगू शकता. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळं ते म्हणले वी आर नॉट टॉकिंग अबाउट किलिंग व्हायरस. मी तुमच्या बॉडीतला व्हायरस खत्म करण्याकरता मी इथं बोलतच नाही. मी तर तुम्हाला बोलू शकतो मी तुमच्या बॉडीतनं कसा लवकरात लवकर व्हायरस बाहेर काढू शकतो. आणि व्हायरस बाहेर जायची ठिकाणं 2च आहेत. एक तर घामातून, लघवीमधून किंवा स्टूल मधून, ह्याच्यातनच बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळं डीएक्सनचं सगळं प्रॉडक्ट हे बॉडीवरती काम करतं. वी ट्रीट द बॉडी आणि बॉडी इज टेकिंग केअर ऑफ युअर प्रॉब्लेम. ओके. त्याच्यामुळं डीएक्सनचे जर तुम्ही आता मेगा डोस खायला सुरुवात केली, तर तुम्हाला त्याच्यातनं चांगल्यात चांगला फरक पडू शकतो. मग त्या व्यक्तीला 30 RG, 30 GL, 30 स्पिरुलिना आणि जवळपास पर डे 200 मिली मोरंजी देण्यात आली. आणि असा 1 ते 2 वीक मोठा डोस घेतल्यानंतर ती व्यक्ती सर्वाइव्ह झाली. म्हणजे हे त्यांनी स्वतः सांगितलेले त्यांचे 3 ते 4 अनुभव. याच्यानंतर त्यांनी अजून एक मोठा अनुभव सांगितला. लंकावी नावाचं एक बेट आहे आणि तिथून एक मुलगा आणि एक आई सरांच्याकडे आली आणि त्यालाही असंच झालं होतं. ती पण तुम्ही साक्षात देव आहे, आमचे हे मुलाला वाचवा, काय कळत नाही मला काय झालं ते.
ते म्हणे तुम्ही घाबरू नका, फक्त एक काम करा आणि हा साधा फ्लू असेल त्याचा, गरम पाणी घ्या, साखर टाका आणि ते घ्यायला सुरुवात करा आणि त्याला पण मिनी मेगा डोसेस 15 RG 15 GL 15 स्पिरुलिना अख्ख्या दिवसात, म्हणजे 5-5-5 3 वेळा असा आपण विचार करू शकतो. आणि मॉरंजी दिले त्यांनी 100 मिली आणि तो मुलगा सुद्धा चांगला झाला. म्हणजे हे त्यांचे स्वतःचे अनुभवाचे बोल आहेत. म्हणजे डॉक्टर लिम तर डायरेक्टली ॲलोपॅथी घ्यायला नाहीच म्हणतात. ते म्हणे मला अगदी डोकं जरी दुखायला लागलं ना तरी मी लगेच अँटीबायोटिक घेत बसत नाही. मी काय करतो, चांगले चांगले परफ्यूमचा वास घेत राहतो आणि त्याचा चांगला वास आला की माझा हेडेक ऑटोमॅटिक गायब व्हायला लागतो. म्हणजे ते सुद्धा नॅचरली निसर्गातनं दिलेल्या रिमेडीज, जडीबुटी जास्तीत जास्त वापरण्याचं काम करतात. मग एवढं सगळं सांगितल्यानंतर सवेरांना त्यांनी विचारलं की याचं कन्क्लुजन आता लोकांना द्या. मग सवेरा सरांनी सांगितलं, सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण लक्ष ठेवायचं इथनं पुढे लक्षण, माझ्या बॉडीवरती काय लक्षण येतंय का. घरातलं कोणी बाहेरनं आलं की इमिजिएट तुमचे हातपाय धुतले गेले पाहिजे. ओके, बाहेर जाताना तुम्ही मास्कच घालून गेला पाहिजे. विनाकारण गर्दीत, लग्नात, दहावा, साखरपुडा ही गोष्टी तुम्हाला अवॉइड करायचे आहेत, टाळायचेच आहेत. दिवस सध्या भरपूर खराब चालू आहेत, त्याच्यामुळे विनाकारण बाहेर जाऊन विकतचं दुखणं घरात आणण्यापेक्षा तुम्ही लक्ष द्या. इंड्यूस पर्स्पिरेशन, तुमच्या बॉडीतनं दररोज घाम बाहेर पडलाच पाहिजे. तुमचं पाणी पिण्याचं इनटेक, फ्लुइड बॅलन्स बॉडीतला चांगला बॅलन्स ठेवा आणि मॅनेज सिम्पटम. सिम्पटम तुमच्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. सिम्पटमनी जर कंट्रोल सोडला तर तुम्ही म्हणजे आजाराला निमंत्रण देऊ शकता, ह्याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, मग ते म्हटले की डॉक्टर सवेरा आता या लोकांना सर तुम्ही काय करा, कोविड तर वाढतोय, नक्की काय करावं लोकांनी, लाईन ऑफ मॅनेजमेंट इन द इनिशियल स्टेज त्यांनी काय करावं ते सांगा. तर डॉक्टर ली म्हणाले की मी सांगतो, म्हणजे मी सांगत नाहीये, पण जो शास्त्रज्ञ आहे चिंग चँग चुंग, हे नीट लक्षात ठेवा, मीटिंग झाल्यावरती मी विचारणार आहे तुम्हाला, चिंग चँग चुंग. तर ते म्हणे मी हा फ्लू किंवा जो सर्दी ताप अचानक तुम्हाला येतो, याची तुम्हाला मी 4 कॅटेगरी सांगतो. 4 कॅटेगरी मध्ये त्यांनी सांगितलं. तर पहिल्यांदा काय करतो माहिती आहे का, कुठला पण व्हायरस अटॅक करतो सरफेस वरती. आता सरफेस म्हणजे पृष्ठभाग, हा 2 प्रकारचा असतो. एक एक्सटर्नल सरफेस म्हणजे बाहेरनं त्वचेवरती होणारा आघात. आता त्वचेला जर आघात झाला तर रॅशेस यायला लागतील तुम्हाला, किंवा असे काहीतरी आपण म्हणू चिकन पॉक्स कांजिण्या कसा येतो तसे रॅशेस अंगावरती उठायला लागतील. आणि इंटरनल, पोटाच्या आतमध्ये काय गडबड होते, तर लाइनिंग ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टम, म्हणजे तुमच्या पोटामध्ये त्रास व्हायला लागेल, पोट दुखायला लागेल, कदाचित तुम्हाला डायरिया, जुलाब व्हायला लागेल, वॉमिटिंग आल्यासारखं वाटायला लागेल, उलट्या व्हायला लागतील, किंवा तुमच्या ब्लॅडर मध्ये तुम्हाला युरिनला त्रास होऊ शकतो. आणि महिलांना त्यांनी सांगितलं की व्हायरस बॅक्टेरियामुळे गर्भाशयाला त्रास होऊ शकतो, वुंब ऑफ अ वुमन, म्हणजे युट्रसला पण प्रॉब्लेम येऊ शकतो व्हायरसमुळे. ओके, मग आता हे 4 कॅटेगरी मध्ये काय होतं, पहिला अटॅक जर लंग वरती झाला, आता कोरोना हा लंग वरचा अटॅक आहे, तर लंग वरती जो अटॅक होतो आणि त्याने जो फ्लू होतो, त्यांनी काय होतं, कफ निघायला लागतो, किंवा बेडके पडायला लागतात, किंवा रनिंग नोज, तुम्हाला सर्दी भरपूर व्हायला लागते आणि तुम्हाला ब्रीथिंगला त्रास व्हायला लागतो, श्वास इझिली तुम्हाला घेता येत नाही. हे जर तुमच्या व्हायरसचा अटॅक, कुठल्या पण व्हायरसचा, मी फक्त आता कोरोना नाही म्हटलं, पण फुफ्फुसावरती कुठला व्हायरसचा अटॅक झाला की कफ, बेडके पडतात, रनिंग नोज, सर्दी भरपूर व्हायला लागते, श्वासोश्वास तुम्हाला चांगला घेता येत नाही. आणि जर कुठल्याही व्हायरसचा पोटावरती जर आघात झाला तर तुम्हाला पोट दुखायला लागतं, तुमची भूक जाते, तुम्हाला उलट्या व्हायला लागतात, तुम्हाला जुलाब होतात. काय व्हायरसमध्ये मसल क्रॅम्प येतो. आपण एक व्हायरस ऐकला होता बघा, जीबी सिंड्रोम, हातापायातनं वारं जाणं, पोलिओ होतो, काही लोकांना पोलिओ अचानक व्हायला लागतो, व्हायरस आहे एक प्रकारचा. त्याच्यानंतर काय लोकांचं डोकं दुखायला लागतं भरपूर, किंवा काय लोकांची मान अशी आखडायला लागते, मान दुखायला लागते, जॉईंट पेन व्हायला लागतात. त्याच्यानंतर लघवीला प्रॉब्लेम यायला लागतो, ब्लॅडर, युरिनरी ट्रॅक. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी परत सांगितलं की ह्या व्हायरस मध्ये लेडीच्या गर्भाशयांना प्रॉब्लेम, उंब म्हणजे त्याच्यावरती काहीतरी त्रास होऊ शकतो, हा त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं हे 4 प्रकार आहेत, फुफ्फुस, त्याच्यानंतर पोट, मसल, हेडॅक, स्टिफनेस ऑफ नेक, जॉईंट पेन, युरिनरी, ब्लॅडर, युटीआय ट्रॅक म्हणजे लघवी जिथून आपली पास होते तो ट्रॅक अख्खा,
आणि लेडीजचं गर्भाशय एवढ्या सगळ्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. आणि कोविड इज अटॅकिंग ऑन लंग. आता कोविड मध्ये फुफ्फुसावरतीच ते आघात करते. आणि गडबड काय होती, फुफ्फुसावरती जर कोविडचा अटॅक झाला तर त्याला सर्दी कफ खोकला येतो, श्वासाला अडचण यायला लागते, ते पर्स्पिरेशन त्याला घाम फुटायला लागतो. आणि गडबड काय होते की हा पेशंट जातो आयसीयू मध्ये. आयसीयू मध्ये अजून तिथं थंडी असते, वरतून तो लावतो ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर वरती, म्हणजे त्याची फुफ्फुस डॅमेज सुद्धा होऊ शकतात या केसमध्ये. म्हणजे त्याचं पर्स्पिरेशन होतच नाही, आपण त्याचा घाम दाबतोय, एसी मध्ये त्याला ऍडमिट करतोय. तर गिव्हिंग ऑक्सिजन हे चांगलं सोल्युशन आहेच असं नाही, पण आता आपली मजबुरी आहे, काहीच करता येत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, जास्त अंगातनं घाम जाणं सुद्धा धोक्याचं आहे. कारण डिहायड्रेट बॉडी जर झाली तर दे डाय ड्यू टू डिहायड्रेशन. म्हणजे भरपूर अंगातलं पाणी गेल्यानंतर सुद्धा माणूस दगावू शकतो. मग अशा केसमध्ये काय करायचं, अशा केसमध्ये त्यांनी सांगितलं अप्रिकॉट केनल, जर्दाळू. बघा गावच्या महिला चटणी करतात, जर्दाळू वापरतात, जर्दाळू. तर हे जर्दाळू त्यांनी सांगितलं, जर्दाळू, लिंबू, कडुलिंबू, त्याच्यानंतर संत्री, मोसंबी याचा मस्तपैकी ज्यूस करा आणि तो बॉइल करा आणि तो प्यायला सुरुवात करा. असं जर तुम्ही केलं तर तुमचं जे लंगची कमजोरी झालीये किंवा तुमचं पर्स्पिरेशन चांगलं होत नाही, ऑक्सिजन डिफिशियन्सी, याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगला फायदा होऊ शकतो. आणि हे सगळं जर तुम्हाला ताप वगैरे जर आला असेल तर तुम्ही त्यावेळेस ऍस्पिरिन घेऊ शकता, पॅरासिटामॉल घेऊ शकता. म्हणजे त्यांचं म्हणणं की वी गो फॉर इंटिग्रेटेड अप्रोच. आपण असं नाही म्हटलं की यांनीच बरं झालं पाहिजे, असंच वागायला पाहिजे. तर ज्या त्यावेळी जे तुम्हाला शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण कोविड हे सगळ्यात महत्वाचं फुफ्फुसाचं इन्फेक्शन आहे. आणि या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही ऑरेंज, सिनेमोन, दालचिनी पावडर टाकून तुम्ही चहा पिऊ शकता, छान लागतो दालचिनी पावडर टाकून चहा. दालचिनीची पूड मिळते बघा आयुर्वेदिक दुकानामध्ये, त्याच्यात टाकून चहा पिऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळं जी तुम्हाला सर्दी किंवा अशी थंडी वाजून येते ते तुम्हाला बरं वाटायला लागेल, चांगल्यात चांगलं. किंवा सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं, फुफ्फुसात जे पाणी होतं, ओके, निमोनियावरती पेशंट जातो, ते जर व्हायचं नसेल ना तर टू रिड्यूस वॉटर इन द लंग्स सिट्रस जातीची फळं खायला पाहिजे. म्हणजे लिंबू वर्गीय, आवळा पण त्यात मध्ये आला, लिंबू आलं, कडुलिंबू आलं, हे जर तुमच्या खाण्यामध्ये आलं तर आपल्या फुफ्फुसामध्ये न्यूमोनियावरती पेशंट जाणार नाहीत. इव्हन तुमच्या खाण्यामध्ये टोमॅटो, आलं, ओके, हे सगळं ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर मग अचानकच थंडी वाजून येते, ताप येतो, कफ किंवा भरपूर घाम येत राहणं, याच्याकरता तुम्हाला काय करायचंय, गरम पाणी आणि साखर पाणी तुम्ही पिऊ शकता, ऍस्पिरिन वापरू शकता, पॅरासिटामॉल खाऊ शकता. हे सगळं वापरा. पण सध्या आपण जे व्हेंटिलेटर लावणं, ऑक्सिजन घेणं, आयसीयू मध्ये जाणं, हे सगळं धोकादायक आहे. त्याच्या अगोदर आता मग आपल्याला तर पर्याय राहिला नाही, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपली इम्युनिटी चांगल्यात चांगली असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं करून सुद्धा जर एखादा पेशंट थर्ड स्टेजला गेला, म्हणजे आता त्याला श्वासच घेता येत नाही, अशा म्हणजे असा घाबरलाय, म्हणजे पटपट श्वास घ्यायला लागलाय, त्याच्या वेळेस ह्याचा अर्थ त्याच्या इंट्रो सिस्टम कॉम्प्लिकेशन काहीतरी बॉडीमध्ये त्याच्या वाढल्या, हाय फिवर पण येऊ शकतो त्याच्यातून. खूप हाय फिवर जर वाढला तर जिप्सन पावडर, पर्ल पावडर, ऑइस्टर 5 ग्रॅम, हे का असं झालं तर त्याचं ब्रेदिंग खूप का वाढलं, लंग कमी, ऑक्सिजन लेवल कमी होत चाललीये, धापा टाकायला लागलाय, ब्रेथलेसनेसपणा जाणवतोय, खूप ताप वाढत चाललाय, याचा अर्थ त्याच्या बॉडीतलं मेटाबॉलिझम चयापचय एकदम कमजोर झालं, त्याची इम्युनिटी एकदम कमजोर लेवलला गेली. मग त्यावेळेस असं जर काय होत असेल तर त्यांचं एकच म्हणणं आहे की त्या पेशंटचा डाएट काय असायला पाहिजे, त्या पेशंटचा डाएट असायला पाहिजे तुमच्या त्याच्या खाण्यामध्ये ऑनियन, स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांदा, कांद्याची पात, ओके, त्याच्यानंतर गरम पाणी, साखर, ऑरेंज, ऍप्रिकॉट, जर्दाळू सांगितलं मी तुम्हाला, बॉईल करायचं सगळं एकत्र आणि ते पाण्यातनं काढा कसा पाजतो आपण तसं त्याला पाजायला पाहिजे. आणि मग फिवर, चिलिंग, अचानक थंडी वाजून येते तर ऑरेंज लेमनचा तुम्ही ट्राय करू शकता. आणि त्यांनी अजून सांगितलं की जर काही पेशंटची एकदम एनर्जी डाऊन होते, कमजोर, अशक्तपणा, त्याला उठून बसवता येत नाही, कमजोरी आली, थकवा भरपूर आलाय, तर त्याला उकडलेलं गाजर, उकडलेला बटाटा,
ओके, हे जर त्याला खायला दिलं तर साखर वगैरे टाकून थोडंसं बनवायचं, त्याच्या खाण्यामध्ये थोडासा कांदा वगैरे दिला तर त्याच्यातून त्याची एनर्जी चांगल्यात चांगली वाढू शकते. ओके, आणि मग हाय फिवर जर सारखा सारखा येत असेल तर मग तुम्हाला मी सांगितलं जिप्सम पावडर 30 ग्रॅम टाकायची, ड्रिंक जास्तीत जास्त त्याला पाणी पाजा, आणि जर त्याची ऑक्सिजन लेवल खाली चालली तर त्याला जिप्सम पावडर आणि 150-200 मिली पाणी हे जर त्याला दिलं तर त्याच्यातनं भरपूर रिकव्हरी येऊ शकते, भरपूर अंग दुखायला लागले. आता हे सगळे त्यांनी रिमेडी सांगितल्या, पण एवढं सगळं आपण करायला आपल्याला वेळ नाही, तर रेडीमेड त्यांनी सांगितलं की डीएक्सनचा मेगा डोसेस घ्यायला सुरुवात करा. म्हणजे 30 RG, 30 GL आणि 30 स्पिरुलिना पर डे सांगतोय मी, म्हणजे 10-10-10 3 टाइम झालं, काही प्रॉब्लेम नाही. असं जर तुम्ही चालू केलं, हा मेगा डोस आठवड्यातले 7 दिवस, एक आठवडा मेगा डोस गेला पाहिजे. असं जर गेलं तर कुठल्याही सिम्पटम वाल्या पेशंटला 7 दिवसामध्ये रिलीफ मिळू शकतो. आता जर मी तुमचा हा विचार केला तर साधारणपणे म्हणजे एक जम्बो पॅक आपला, म्हणजे एक जम्बो पॅक जर तुम्ही घ्यायला सुरुवात आता गेला कुठल्या स्टॉक पॉइंटला तुम्ही किंवा कंपनी ब्रांच ऑफिसला, तर साधारणपणे तुम्हाला जातील फक्त एक 15,000 रुपये. पण 15,000 रुपये तुमचं 1.5 लाखाचं बिल वाचू शकतं. आणि डॉक्टर ऑक्सिजन मिळतोय का नाही मिळतोय, का हॉस्पिटलला आगच लागतीये, का रेमेडिसिव्हरच मिळत नाही, का डॉक्टरच बोगस येतोय, का अजून काहीतरी उद्योग झाला, अशा भीतीदायक वातावरणातनं तुम्हाला जर सुटका करून घ्यायची असेल तर सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जम्बो RGGLचा सेट आणून ठेवणं खूप अत्यंत गरजेचं आहे. हा सगळा सेशन झाल्यानंतर डॉक्टरांचा प्रश्नोत्तराचा तास झाला, प्रश्नोत्तरांचा तास झाल्यानंतर काही डॉक्टरांचा प्रश्नोत्तर झाली. त्या प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये एक दुबईची डॉक्टर आहे, त्यांनी एक प्रश्न विचारला, तिचं नाव आहे डॉक्टर अस्मा मुनीर बर का. आणि या मॅडम तुमच्या माहितीकार सांगतो, सी इज अ क्राउन अँबॅसिडर. म्हणजे तुम्ही जी आता ती लेडीज बघितली 36 महिन्यातली क्राउन अँबॅसिडर आहे आणि चेक आहे 34 लाख पर मंथ 26 महिन्यामध्ये. ती क्राउन अँबॅसिडर डॉक्टर अस्मा मुनीर, त्यांनी सांगितलं की ठीक आहे सर, तुम्ही सांगता, तुम्ही आम्हाला जो आज वेळ दिला मीटिंगला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद. म्हणजे तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. पण आता जो कोविड एखाद्याला लागण होते, एखाद्याची सुरुवात आहे, कोविड वाढलाय, कुठल्या स्टेजचा आहे, तर आम्ही डोस कुठले द्यायला पाहिजे. ते म्हणे हा प्रश्न विचारायचाच नाही, सिम्पटम जर तुम्हाला दिसले तर यू स्टार्ट विथ मेगा डोसेज. वेळ बघायची आपल्याकडं वाट पाहू नका, कारण आपण जर त्याला समजलं की नॉर्मल फ्लू आहे, पण नॉर्मल फ्लू थोडीच आहे, कोविड अख्ख्या जगामध्ये चालू आहे. मग कोविड समजूनच त्याला आता मेगाडोसनी जर सुरुवात केली तर 7 दिवसानंतर जो कोविड त्याच्या बॉडीत पसरून त्याच्या बॉडीमध्ये कॉम्प्लिकेशन्स तयार करणार आहे, हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हरला, ते कॉम्प्लिकेशन होणारच नाही, उलट तो रिटर्न येऊ शकतो. म्हणजे कोविड मधनं त्याची सुटका होऊ शकते. म्हणजे त्याचे मेगा डोसच ठेवा, त्यामुळे छोटा डोस घ्यायचाच नाही असं त्यांनी सांगितलं. याच्यानंतर आपल्याकडचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रशांत धैर्य, ते स्वतः MBBS आहेत आणि ते कोविड वॉर्डमध्ये काम करतायत गेले 2 महिने. पण ते म्हणे की गेल्या 5 वर्षापासून मी आणि माझी मिसेस आणि मुलगा आम्ही सगळेजण RGL स्पिरुलिना खातोय. पण आता मी दररोजच कोविडच्या वॉर्डामध्ये काम करत असल्यामुळं मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या 15 दिवसात असं तुम्ही म्हणू शकता, माझ्या मुलाला अचानकच ताप थंडी वाजून आली आणि ते म्हणे मी डॉक्टर आहे, मी लगेच चेक केलं, अँटीजेन टेस्ट घेतली तर मुलाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह सापडली कोविडची. लगेच मुलाला मी काय केलं, मिनी मेगाडोस चालू केला, 5 RG, 5 जेल, 5 स्पिरुलिना, म्हणजे दिवसाला 15-15-15 चालू केल्या. पहिला आठवडा, दुसऱ्या आठवड्यात चालू केलं. मी तर मुलाकडे पाहत नव्हतो, मुलगा रिकव्हर झाला, पण बायकोला हे सुरू झालं. बायकोला सुरू झालं की तिला पण मी डायरेक्ट, तिला तर 30 पेअर्स चालू केल्या आणि दोघं पण आता टोटल रिकव्हर आहेत, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये कसली कॉम्प्लिकेशन आलीच नाही. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की डीएक्सनचं खूप खूप धन्यवाद. म्हणजे ह्या अनुभव MBBS डॉक्टरांचा सुद्धा आहे. डॉक्टर अस्मा मुनीर ही सुद्धा MBBS डॉक्टर आहे दुबई मधली. याच्यानंतर
मग डॉक्टर प्रशांत धैर्य म्हणले की नेमका किती डोस द्यायला पाहिजे आणि किती दिवस खायला पाहिजे. तर त्यांनी सांगितले की त्या 2 सायकल आहेत, पहिली सायकल, दुसरी सायकल. पहिली सायकल जी आहे ही डायरेक्ट गेली पाहिजे मेगा डोसची, म्हणजे 30-30-30 एक आठवडा स्ट्रेट वे. जर कोरोना पॉझिटिव्ह आला रे आला तर एक आठवडा झाला आणि जर तुमच्या बॉडीतले सगळे सिम्पटम म्हणजे डिमिनिश झाले, नाही सिम्पटम्स काय नाही, मी नॉर्मल वाटायला लागलं, तर 30-30-30 घेते, त्याच्यावरून 15-15-15 वरती या. 2 आठवडे पूर्ण झाले, दुसरा आठवडा पण चांगला गेला, मला काही आढळलंच नाही गेल्या 15 दिवसात, मी नॉर्मल वाटलो. तर नॉर्मल डोस म्हणून प्रत्येक माणसांनी सध्या कोरोना जोपर्यंत आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहे तेव्हा त्या प्रत्येक माणसांनी म्हणजे आपण सगळ्यांनी 6 RG, 6 GL, 6 स्पिरुलिना दररोज जर आपण खात राहिलो तर आपली इम्युनिटी प्रचंड वाढायला लागेल आणि कोरोना जरी आपल्या बॉडीमध्ये आला तर आपली इम्युनिटी एवढी फास्ट असेल की कोरोनाला रॅपअप करून ते आपल्या युरिन वाटे, स्टूल वाटे, घामा वाटे बाहेर फेकून द्यायला लागेल. त्याच्यामुळे कोरोनाने आपला त्रास होणार नाही. त्यामुळे मी परत परत सांगतोय की प्रत्येकाने RGGL जम्बोचा डोस ऑर्डर करून ठेवा, एक पॅकेट, कारण कुठल्याही क्षणी भारतामध्ये कधीही लॉकडाऊन लागू शकतं. मटेरियल मिळेल नाही मिळेल मला माहिती नाहीये. ओके. याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न विचारला, आपल्या चेन्नईमध्ये एक डॉक्टर आहेत, त्या सुद्धा आहेत MBBS MD गायनाकोलॉजी, डॉक्टर मालती रमणी. आणि त्यांनी काय सांगितलं की सध्या डायबिटीस पेशंट भरपूर आहेत आणि परवा मला वाटतं नितीन कदम सरांनी आपल्याकडे एक मीटिंग घेतली, भारतात 7 कोटी लोकांना डायबिटीस आहे, 7 कोटींना होऊ शकतो प्रोबेबल कॉज, एवढं सगळं डायबिटीसचं आहे. आणि डायबिटीसच्या लोकांना जर कोरोना झाला तर असं होतं की त्यांच्या बॉडीमध्ये रक्त असं क्लॉग होतं, चोक होतं, मग त्यांच्या ब्लड वेसल्स मध्ये, नर्व्ह मध्ये रक्ताच्या गुठळ्या व्हायला लागतात, डायरेक्ट ते म्हणजे क्रोनिक होऊन जातात. अशा पेशंटला काय करायचं. तर ते डॉक्टर लिम म्हणे आपल्याला डायबिटीस कॉम्प्लिकेशन, ब्लड वेसल, नर्व्ह तिकडे बघायचंच नाहीये, कोरोना आहे का अजून काय आहे. सगळ्यात महत्वाचं त्याला हे का घडलं, वी आर टेकिंग केअर ऑफ आवर बॉडी. आपण फक्त बॉडीत काय घडलं, बॉडी सिम्पटम काय घडलं, बॉडीत काय घडलं, ज्या माणसांना कोरोना आहे, ज्या माणसांना हायपरटेन्शन आहे, ज्या माणसांना कुठलाही प्रॉब्लेम आता बॉडीमध्ये आहे, या माणसाची इम्युनिटी कमी झाली का आणि मेटाबॉलिझम कमी झालंय का, म्हणजे खाण्यापिण्यातला आहार, पचन संस्था वीक झालीये का, प्रतिकारशक्ती कमी झाली का. नॉर्मली आता डायबिटीसच्या पेशंटना जे काही कॉम्प्लिकेशन येतात कोरोनामध्ये तेव्हा त्यांची इम्युनिटी कमी व्हायला लागते, मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं. अशा वेळेस ॲलोपॅथीचे डॉक्टर लोक त्यांना बूस्टर डोस वापरतात ॲलोपॅथीचा, पण बूस्टर डोस जरी त्यांनी वापरला तर इम्युनिटीच काम करत नाही, त्यामुळे तिथं त्यांना काहीच जाणवत नाही आणि मग त्याच्यामध्ये बॉडी कॉम्प्लिकेशन्स येऊन डायबिटीसचे पेशंट डायरेक्ट काय होऊ शकत नाही त्यांचं. मग त्यांनी यावेळी एक रेमेडी सांगितली त्यांनी छान, जे लोक डायबिटीस पेशंट तुमच्या बघण्यामध्ये असतील त्यांनी सध्या डिएक्सनचा गुळाचा चहा, दालचिनी पावडर टाकून, सिनेमॉन दालचिनी पावडर टाकून मस्तपैकी आपला डिएक्सनचा चहा, त्यात गुळ नाही टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, नुसतं काळं पाणी चहाचं आणि दालचिनी पावडर टाकली, भरपूर पीत राहिला तर जे क्लॉगिंग होते, क्लॉगिंग आतमध्ये ओके ते होणार नाही आणि त्यांचं मेटाबॉलिझम चांगल्यात चांगलं व्हायला लागेल. त्याच्यानंतर डॉक्टर मालती रमणींनी अजून एक प्रश्न विचारला की सध्या लोकांना स्किन डिसीज भरपूर होतात, फंगल म्हणजे तो अंगावरती काहीतरी चट्ट्या लागतात, रॅशेस येतात, इसप, खरूज, नायटा, सोरियासिस. अशा केसमध्ये काय करायला पाहिजे. आणि आपलं ऋषी ज्ञान सुद्धा एक फंगाई जातीतलंच आहे, मग हे कसं काय तिथं काम करतं. तर त्यांनी काय सांगितलं की मालती रमणी म्हटल्या की सध्या कुठल्याच पेशंटला अँटी फंगलचे ॲलोपॅथीचे डोस परवडत नाही, एक इंजेक्शन असतं 8 ते 10 हजार रुपयाला. त्या डॉक्टरनी काय सांगितलं, डॉक्टरनी सांगितलं की जर त्यांना कुठलाही जखम झाली असेल त्वचेला, स्किनला काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्या जखमेवरती तुम्ही आरजीची पावडर, कोरडी पावडर टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. याच्यानंतर असं तिथं किंवा त्वचेला तुमच्या रॅशेस आलेत, असं रक्ताळी काय झालं, इन्फेक्शन आहे, तर पेस्ट आपली डिएक्सनची गॅनोजी टूथपेस्ट आणि आरजी पावडर टाकून ती जखम तुम्ही वॉश करू शकता. वी डोंट लुक व्हायरस, वी डोंट लुक बॅक्टेरियल फंगस, म्हणजे आपण ते बघतच नाही,
वी लुक बॉडी कंडिशन, आपण आता त्या माणसाच्या बॉडीत काय घडायला लागले, बॉडीमध्ये लक्षण काय लागले, त्या लक्षणावरती आपण काम करायचं. त्यामुळं कोविड काय करतो, कोविड हा इम्युन सिस्टम एकदम कमजोर करून टाकतो आणि त्याच्यामुळं तुमची इम्युन सिस्टम एकदम कमजोर झाल्यामुळं बॉडीमध्ये लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागतात. डॉक्टरांनी सगळ्यात एक छान स्टेटमेंट केलं, वापरलं. ते स्टेटमेंट काय मी तुम्हाला परत सांगतो. गॅनोडर्मा इज व्हेरी व्हेरी गुड टू हँडल द इन्फेक्शन इनसाइड द बॉडी. आपल्या बॉडीच्या आतमध्ये झालेलं कसलंही कॉम्प्लिकेशन रिपेअर करायला, रिमेडी करायला जगातला नंबर 1 चा प्रोडक्ट जर सध्या काय असेल तर गॅनोथेरपी, आर्जिजेल, स्पिरुलिना, नोनिझी, रोजेल, हे सगळं इंटेक भरपूर घ्यायला सुरुवात करा. बॉडीतला कसलाही व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शनचा खात्मा करायला गॅनोथेरपी तुम्हाला नक्कीच हात देणार आहे. ही 100% नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, सेफ आहे, सुरक्षित आहे. हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला डॉक्टर शंकर वाघेला, दुबई. हे डॉक्टर सुद्धा एमडी आहे आणि यांनी काय सांगितलं की आता आपण बघितलं की बऱ्याच लोकांना आपण, मालती एक प्रश्न विचारला, रक्त साकळलं जातं, रक्त थिक व्हायला लागतं. रक्त थिन राहण्याकरता, रक्ताची फिस्कॉसिटी मेंटेन राहण्याकरता, अँटी प्लेटलेट करता हे डिएक्शन खूप चांगलं काम करतं. हे मला त्याचा चांगला अनुभव आलाय. त्याच्यामुळं दुबईमध्ये कॅप्सूल नाही मिळत आहे. दुबईमध्ये ते म्हणले की मी 2 चमचे आरजी पावडर, 2 चमचे जीएल पावडर गरम पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून दररोज ते घेतोय कित्येक वर्ष. त्याच्यामुळे माझ्या रक्ताची विस्कॉसिटी चांगली राहते. पण ह्यानी रक्त खूप माझं पातळ होईल का, आणि रक्त खूप पातळ झालं तर मग ते बॉडीला त्रासदायक नाही का. तेव्हा डॉक्टरली मी त्यांना काय उत्तर दिलं, डॉक्टरली त्यांना म्हणाले डिएक्सनचं प्रोडक्ट हे काम करतं, इट्स अ रेग्युलेटर, अडॅप्टेशन त्याची क्वालिटी आहे. त्यामुळे आपल्याकडे असे कित्येक पेशंट आहेत की ज्यांना, अशा काही पेशंट असतात रक्ताच्या आजाराचे की त्यांना जर ब्लेड लागलं तर रक्त वाहतच राहतं, कंटिन्यू सांगत न, रक्त त्यांचं थांबतच नाही. अशा पेशंटला सुद्धा आम्ही आरजीजेल दिल्यात आणि त्यांचं रक्त व्हायचं थांबलंय. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. डिएक्सन इज अ बॅलन्सर, डिएक्सन इज अ रेग्युलेटर. त्यामुळे तुमची आपण काय म्हणू, रक्त जास्त घट्ट झालंय का, रक्त जास्त पातळ झालंय का, तुमचा बीपी वाढलाय का, तुमचा बीपी कमी झालाय का, तुमचा थायरॉइड जास्त आहे का, थायरॉइड कमी आहे, हायपर आहे का हायपो आहे, त्याची काळजी काही करू नका. डिएक्सन मजबूत डोस घ्यायला सुरुवात करा. डिएक्सन तुमच्या बॉडीची पूर्ण काळजी घ्यायला लागेल आणि डिएक्सन तुमच्या बॉडीला पूर्णपणे संतुलित करायला मदत करेल. याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला डॉक्टर रत्ना वसुपाल मॅडमनी. ओके, त्यांनी विचारलं की सध्या असं आपण म्हणतोय की त्यांच्या कुटुंबामध्ये, नातेवाईकांच्या मध्ये 4-5 लेडीज प्रेग्नंट आहेत. मग कोणाला 3 महिने कंप्लीट झालेत, कोणाला 4 महिने कंप्लीट झालेत. आणि आता बघितलं की आपण आजूबाजूचं वातावरण तर कोविडचं झालंय, म्हणजे संसर्गजन्य आजार आहे किंवा व्हायरस ट्रान्समिशन स्पीड भरपूर झालाय, डबल म्युटंट येतोय, ट्रिपल म्युटंट येतोय. तर या केसमध्ये ताप एखाद्याला आला तर काय करायचं, प्रेग्नंट लेडीज असेल किंवा आपण तर आता ॲलोपॅथी तर देऊ शकत नाही. पण त्यांनी हे पण सांगितलं कुठल्याही माणसाला जर ताप आला त्याचे ॲलोपॅथी औषध घ्या, नाहीतर घेऊ नका. घेतला तरी ताप जातो, नाही घेतला तरी 8 दिवसात ताप आपोआप बरा होतो. पण हा ताप कसा असेल, हा ताप नॉर्मल ताप झाला. त्याच्यानंतर डॉक्टर रत्नाभाऊ वसुपाल त्यांना म्हणाल्या की आता जे आपण बघितलं की 7 दिवस आपण वेट अँड वॉच करणार, तापाचं काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्या बॉडीच्या आतमध्ये पॅथॉलॉजीच्या अंडरलाईन कन्सेप्ट अजून आतमध्ये काय काय झालं आपल्याला माहिती नाहीये. मग आपण त्यांना कोविड टेस्टला विनाकारण त्यांना पाठवणार, ती किती टक्के खरी असते काय माहितीये, खरी आहे का खोटी आहे, आपण त्यांना क्वारंटाईन करायला लावणार. मग अशा वेळेस काय करायचं, तर डॉक्टरने मी त्यांना एकच सांगितलं की सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, आता जी लोक सिम्पटम सप्रेस करतात, हे म्हणजे ताप आला की गोळी खा, सर्दी आली की औषध घ्या, ओके, तुम्हाला काय झालं की लगेच अँटीबायोटिक तुम्ही जे घेता ना, ही पद्धत नॉर्मली रॉंग आहे. हे लगेच न करता रिमेडी नॅचरल वापरायला पाहिजे, आपले प्रोडक्ट भरपूर खायला पाहिजे, हे सगळे वापरा. त्याच्यामुळे तुम्ही त्रास वाटून घ्यायची काही गरज नाही. डिएक्शनचे प्रोडक्ट भरपूरात भरपूर तुम्ही खायला सुरुवात करा. फक्त एक लक्षात ठेवा की चुकून तो ताप कोविडचा नसावा. ओके, त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आर्जेल त्यांना सुरू द्यायला चालू करा.
त्यांना ब्रिदिंगचा प्रॉब्लेम येतोय का? कारण आता ऑक्सिजन जी लोक लावतात त्यांना त्यांचा आता लाईफ कॅरी होईल, पण त्यांची लंग्ज डॅमेज होत आहेत, लंग्ज कमजोर राहतात, ऑक्सिजन लेवल अजून सुरुवातीला तरी त्याची कमी त्याला लागते. त्याच्यामुळे त्यांचं एकच म्हणणं आहे की सुरुवातीला लेट द बॉडी शुड वर्क, लेट द सिस्टम शुड वर्क. त्या बॉडीला बॉडीची काळजी घेऊ द्या, इम्युनिटीची काळजी घेऊ द्या. तुम्ही फक्त बाहेरून RGGL, स्पिरुलिना, चहा, कॉफी, डिएक्शनचे प्रोडक्ट भरपूर वापरायला सुरुवात करा. आणि त्यांनी सांगितलं आपल्या बॉडीतला फुफ्फुस, लंग्स हे खूप इमोशनल असतं, आणि जे लंग्स इमोशनल असतं ना त्याच्यामुळे जर ज्या लोकांना कोरोना झालाय किंवा फुफ्फुसांचे आजार असतात ही लोक हळवी होतात, त्याच्यानंतर डिप्रेशन मध्ये जातात, त्यांना ह्युमन फोबिया, क्राऊड मध्ये जाणार नाहीत, पटापट बोलणार नाहीत, त्यांच्या किडनीवरती अफेक्ट होऊ शकतो, त्यांच्या कानातनं अचानक आवाज यायला लागू शकतात. त्याच्यामुळं जास्त व्हेंटिलेटर लावलेल्यांची सुद्धा आपली काळजी घ्यायची, सगळे प्रोडक्ट वापरा. एकच आपल्या सगळ्यांच्या पुढे पर्याय आहे की आपल्या बॉडीत जाणारा व्हायरस, बॅक्टेरिया, टॉक्सिक मटेरियल हे डिटॉक्स होण्याकरता सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट आहे, तुमच्या बॉडीतली रोग प्रतिकारक शक्ती प्रचंड वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी तुम्हाला DXNचे 6 GL 6 स्पिरुलिना दररोज खाणं गरजेचं आहे. आपली चहा कॉफी प्या, हे सगळं वापरा. ते म्हणे की लोकांना असं काहीतरी बॉडीतनं डिटॉक्स होत असतं, उलट्या होत असतात, आणि कित्येक डॉक्टर तर त्यांना अँटीओमिकच्या गोळ्या द्यायला लागतात, आणि हे त्यांच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतं. पण मी आता डिटेलमध्ये आतमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला माहिती सांगत बसत नाहीये. आता फक्त आपला चॅप्टर आता एवढाच आहे की इम्युनिटी वाढवायची आहे. आणि त्यांनी सांगितलं की कोविड इज नॉट अ किलर डिसीज, कोविड हा जीव घेणा आजार नाही. आता सुद्धा डेथ मॉर्टॅलिटी रेट त्याचा खूप कमी आहे. हे भीतीपोटी पसरतोय. आणि गावाकडे काय झालं माहितीये का, गावाकडे मला नाही वाटत लोक मास्क वापरत असतील, हात धुत असतील, आणि कोण कोरोना झाला की कोणाला सांगतच नाही, डायरेक्ट बंडईमध्ये फिरतायत, लोकांच्या मध्ये फिरतायत, पब्लिक मध्ये फिरतायत, त्याच्यामुळे कोरोना वाढतोय. तर असं कोणी करू नका, आपापली काळजी घ्या, डबल मास्क वापरा, दुसरी वेव आलीये. मी तर 2 मास्क लावायला सुरुवात केली DXNचे मस्तपैकी, ते वापरा. बॉडी कॉम्प्लिकेशन टाळा, कारण कोविड इज नॉट अ किलर डिसीज बट बॉडी कॉम्प्लिकेशन विल किल दॅट पेशंट. कुठलं बॉडी कॉम्प्लिकेशन? लंग्स फेल्युअर, हार्ट फेल्युअर, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर. तर DXNचं प्रोडक्ट काय करतात, दे आर गिव्हिंग रिलीफ फ्रॉम द सिम्पटम्स. ओके, वी आर नॉट ट्रीटिंग व्हायरस. आपण कोविड वरती डायरेक्ट कामच करत नाही, वी आर टेकिंग केअर ऑफ अवर सिम्पटम्स. आम्ही लक्षणांची काळजी घेतोय, वी आर इम्प्रूव्हिंग अवर इम्युनिटी. त्याच्यामुळे ही काळजी घ्या. फक्त जर तुमच्या अंगामध्ये बारीक ताप चढ उतार होत असेल, बरेच दिवस राहत असेल, तर तुम्ही कोविड टेस्ट घेणं खूप जरुरीचं आहे. ह्या सगळ्या घ्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळं मीटिंग तर खूप छान झाली, आणि हे सगळं होण्याकरता त्यांनी एकच सांगितलं की बूस्ट युअर इम्युन सिस्टम टू फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन. याकरता हा जो तुम्हाला आता मी तुमच्या समोर PPT वरती RGGL जम्बो, नोनी जम्बो, स्पिरुलिना मोठी, रोझेल, हे सगळं तुमच्या घरात असणं खूप खूप महत्वाचं आहे. पैशाकडे पाहू नका, बिझनेस आजचा उद्या व्हायला लागेल. ओके, आता आपण तह केलाय असं समजूया. ओके, एकमेकांना आधार द्या, कुणी कुणाबद्दल वाईट बोलू नका, रोज एकमेकांना फोन करत राहा, विचारत राहा. एखादा मित्र 8 दिवस फोन का करत नाही, रोज बोलतो, याचा अर्थ त्याच्या घरात कोविड पॉझिटिव्ह आलाय का विचारा, आलेलाच असतो. बऱ्याच वेळा मित्र असा ऑब्झर्व करतोय, गेले 15 दिवस बोलायचा शांत का झालाय, बोलत का नाही बघतो तर कोविड त्याच्या घरामध्ये येऊन बसलाय. त्याच्यामुळं एकमेकांना फोन करा, कॉल करा. काही लोक घाबरतात, दवाखान्यातच जात नाही, त्यांना मोटिवेट करा, एनकरेज करा, त्यांना प्रोडक्ट पोहोचवा, सपोर्ट करा. कारण माझ्या माहितीप्रमाणे कित्येक लोकांना GLचा मेगा डोस जर दिला, म्हणजे रोज 50 GL, तर 3-4 दिवशी त्याची ऑक्सिजन लेवल प्रचंड वाढतीये, लोकांना रिलीफ चांगला मिळतोय. आपल्या जगदीश बिराजदार सरांनी सुद्धा एक चांगला रिझल्ट दिलाय. त्यांनी कोविडच्या वार्डमध्ये काही द्यायला अलाउड करत नव्हते पेशंटला, तर त्यांनी ते म्हणले की तुम्हाला फळांचा ज्यूस तुम्ही देऊ शकता. त्यावेळेस जगदीश बिराजदार सरांनी चिकूचा ज्यूस समजून 5 RG आणि 25 GL
पहिल्या दिवशी डॉक्टरनी डोस फेकून दिला, सेकंड डेला 5 RG 25 GL दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पेशंट बाहेर आला, टकाटक ओके आहे. एवढे चांगले भन्नाट रिझल्ट आपल्याकडे आहेत. मी तर म्हणतो परमेश्वराने आपल्याला डीएक्सनचा देवदूत म्हणून पाठवलंय. हा फायदा करून घ्या. रिकाम्या वेळेस आपले डीएक्सनच्या घरी चहा भरपूर पित राहा, स्पिरुलिना खात राहा. ओके, सगळे प्रोडक्टची रेंज आपल्याकडे भरपूर आहे. इव्हन आपल्याकडे चहा कॉफी सुद्धा आहे, चहा कॉफी लेमन जी, तुम्हाला जे वाटते ते सगळे प्रोडक्ट वापरता. टूथपेस्ट आहे आपल्याकडं, हे सगळे प्रोडक्ट भरभरून वापरा आणि आपण लकी आहोत. आणि जर मी सांगतो की तुम्हाला जर वाटतं की या पडत्या काळामध्ये मला लोकांची सेवा करायची आहे, लोकांना मदत म्हणून सांगायचंय, तर कित्येक लोकांनी स्वतःकडे 40-50 हजार रुपयाचं 1 तोळा सोन्याच्या ऐवजी 1 तोळ्याचे डीएक्सनचे प्रोडक्ट घरात भरून ठेवा. कारण आपल्याच घरामध्ये, पै पाहुण्यामध्ये, नातेवाईकामध्ये, गावामध्ये ऐन वेळेस लॉकडाऊन झालं आणि जर प्रोडक्ट नाही पोहोचलं तर एखादा जीवानिशी जाऊ शकतो. पण माझ्याकडे 40,000 रुपयाचे प्रोडक्ट जर असतील तर मी किमान त्यांना RGL 30 जरी दिलं, तेवढं खाऊन लोक 8 दिवस त्याला फक्त सर्व्हाइव्ह करायचं आहे. 14 दिवसात अटॅक होणार आहे. 14 दिवसात जर तो बाहेर पडला तर परमनंट तो बाहेर आला. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट ठेवा. आणि मला वाटतं की इथं मी माझी मीटिंग क्लोज करतोय. थँक्यू. सगळ्या लोकांना थँक्यू. कोणाला काय विचारायचं विचारू शकता. 100 लोक आलात. रेकॉर्ड ब्रेक झालं. धन्यवाद.